नमस्कार. गेले 3 दिवस इथे चालू असलेल्या एका अनोख्या संमेलनाचा समारोप करायचं भाग्य आम्हाला लाभलं आहे. याचा आनंद सुरुवातीला व्यक्त करते आणि त्यासाठी डॉक्टर राचिन ढेरे संस्कृती संशोधन केंद्राचे मनःपूर्वक आभारही मानते. केंद्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्या मैत्रिणी, अरुणाताई, वर्षाताई, मिलिंदादा हे सगळेजण नेहमीच सोबत असतात, त्याचाही एक खूप आनंद आहे. हा विषय जेव्हा अरुणाताईंनी समोर मांडला तेव्हा झरझर झरझर मराठी साहित्यातली नदी मनामध्ये झुळझुळायला लागली. केवळ तासाभरात किती आणि काय सांगू असा प्रश्न पडावा इतकं मराठी साहित्यामध्ये आपल्या लेखकांनी नदीबद्दल लिहून ठेवलं आहे. पण त्यातल्या त्यात बऱ्याच पैलूंना स्पर्श करता येईल असा प्रयत्न या कार्यक्रमामध्ये मी केला आहे, तो गोड मानून घ्या. या कार्यक्रमाच्या शीर्षकाविषयी मात्र नक्की सांगायला हवं. आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल की विंदा करंदीकरांच्या कवितेची ओळ आहे, ओंजळीतं स्वर तुझेचं. त्याच्यात थोडासा बदल करून ओंजळीतं जळ तुझेचं असं शीर्षक आम्ही तयार केलं. माझ्यासोबत ही जी तरुण मुलं आपण सगळेजण पाहता आहात त्यांचा थोडक्यात परिचय करून देणं मला गरजेचं वाटतंय. हार्मोनियमची साथ करतोय स्वानंद कुलकर्णी. गेली 15 वर्ष तो गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांच्याकडे शिक्षण घेतोय. संगीतामध्ये MA ही पदवी त्यानं प्राप्त केली आणि भारतभरातल्या अनेक संगीत समारंभामध्ये त्यानं मोठमोठ्या कलाकारांना साथ केलेली आहे. तबल्यावर रोशन चांदगुडे. पंडित उमेश मोघे यांच्याकडे त्याचं तबल्याचं शिक्षण सुरू आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचा तो सुवर्णपदक विजेता आहे. युवा वादकांसाठी असणारी केंद्र शासनाची शिष्यवृत्ती देखील त्याला 2 वेळा मिळाली आहे. समीहन सहस्त्रबुद्धे हा मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि सध्या MTech करतो आहे. मला फार कौतुक वाटतं की दोन्हीही गोष्टी समांतररित्या ही मुलं फार चांगलं सांभाळत आहेत. सध्या तो MTech करतो आहे आणि सौरभ काडगावकर ह्यांच्याकडे त्याचं संगीताचं शिक्षण सुरू आहे. केतकी भट ही व्यवसायानं आर्किटेक्ट आहे. शुभदा आठवले यांच्याकडे तिचं संगीत शिक्षण चालू आहे. या दोन्ही मुलांची शिफारस मला चैतन्य कुंटे यांनी केली आहे. त्यामुळे आपण खात्री बाळगायला हरकत नाही की नवीन कलाकार असले तरीसुद्धा आपल्याला एक किमान दर्जाचं गायन वादन ऐकायला मिळेल. तर ऐकूयात ओंजळीतं स्वर तुझेचं. ओंजळीतं जळ तुझेचं. ते इतकं डोक्यात बसलंय विंदांचं. झुळे झुळे नदी बाई, झुळे झुळे नदी बाई, देहलतेला शीतल करुनी, देहलतेला शीतल करुनी, आनंदाने गाई, झुळे झुळे नदी बाई, झुळे झुळे फुलती पाण्यावरती तरंग झुलती, पान फुलांनी तरुवर फुलती पाण्यावरती तरंग झुलती, सुरेल मुरली नादे घुमते, नादे घुमते ती अंब्याची राई, झुळे झुळे नदी बाई, झुळे झुळे नदी बाई, देहलतेला
शीतल करुणी देहलतेला शीतल करुणी आनंदाने गाई झुळे झुळे नदी बाई झुळे झुळे नदी बाई. पाणी, जळ आपल्या ओंजळीत, आपल्या देहात आणि आपल्या अवघ्या पृथ्वीचाही केवढा तरी भाग निव्वळ पाण्यानं व्यापलेला आहे. पाणी झुळझुळत आहे तोवर जीवन वाहत आहे आणि ते तसंच राहणारही आहे. शांताबाईंनी म्हटलं आहे, या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे. या पाण्याच्या अनंत लीला अनंत त्याची रूपे, केव्हा अवघड कोडे घाली केव्हा अगदी सोपे. थेंब चिमुकला केव्हा झुलतो पानांच्या टोकाशी, केव्हा चिडुनी उलथुनी टाकी प्रचंड प्रस्तर राशी. संथ वाहता सामावून घे गहन कधी आभाळ, चित्रदर्पणी केव्हा उमटे शुभ्र खगांची माळ. तीरावरची झाडी केव्हा घट्ट उराशी धरते, ओले तिचे वस्त्र खेचुनी थट्टा भलती करते. कधी इवल्याशा कळशीमधुनी सुखे घराला येई, कधी इवल्याशा कळशीमधुनी सुखे घराला येई. तान्हेल्या प्राणात खोलवर झिरपत झिरपत जाई. ओहळ ओघळ पूर अनावर झिरपा निर्झर सरिता, किती शोधली नावे आम्ही अनामजे त्याकरिता. या पाण्याचे काही न कळते, या पाण्याचे काही न कळते, विरक्त की आसक्त. लंपट केव्हा अलिप्त केव्हा केव्हा असते फक्त. सप्तसागरामधून वेडे दिशा दिशातून फिरते, सप्तसागरामधून वेडे दिशा दिशातून फिरते. कुमारिकेच्या नयनी केव्हा आसू होम नवरते, आसू होम नवरते. किती खरं आहे हे. किती या पाण्याची नावं आणि किती त्याची रूपं. त्यातल्या नदी रूपांचा, त्यातल्याही महाराष्ट्रातल्या नदी रूपांचा हा आठव आहे आज. त्यांच्याच जळानं त्यांना अर्घ्य अर्पावं तसा. पण नदी म्हणजे पाणी इतकंच कुठे असतं. तो प्रवाह असतो, वाहता प्रवाह मानवी संस्कृतीचा, प्रवाह परंपरांचा, प्रवाह लोककथांचा, गाण्यांचा. या नद्यांच्या पाण्यावर पिढ्यानपिढ्या मानवी शरीराचं पोषण झालं आणि त्यांच्या काठी बहरलेल्या साहित्य, संगीत, कथा, कहाण्या यांनी आमच्या मनाचं भरणपोषण झालं. अजूनही ते होतच आहे. अशोक बागवे यांची एक कविता आहे, नदीला खूप लांबवर वाहता येतं आपसूक. नदीला खूप लांबवर वाहता येतं आपसूक, पण थबकते ती थोडी गावकऱ्यांच्या माठात. हिनकळते डोळ्यामध्ये विराणी होऊन, प्रत्येक गावची कहाणी भिजते नदीच्या डोळ्यात आधी. अशी प्रत्येक गावची नदी त्या त्या गावाची कहाणी घेऊनच पुढे वाहत असते. अनादी काळापासून काठावरचं जीवन सुजलाम सुफलाम करत ती वाहतेच आहे. तिला थांबणं ठाऊक नाही. एक बंगाली गाणं आहे, ओ नदी रे একটি কোথা শুধাই শুধু তোমারে, বলো কোথায় তোমার দেশ, তোমার নেই কি চলার শেষ, हो नदी रे একটি কোথা শুধাই শুধু তোমারে. म्हणजे कवी नदीला असं विचारतोय की कुठून आलीस बाई तू, कुठला तुझा देश, तू कुठेच कधी मुक्काम का नाही करत. थांबत नाही, मुक्काम करत नाही, कुठेही गुंतून पडत नाही. म्हणून तर ती नदी, ती वाहती असण्यातच तिचं नदी पण सामावलेलं आहे. संथ वाहते
कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई नदी नभेही निसर्गनीती नदी नभेही निसर्गनीती आत्मगतीने सदा वाहती आत्मगतीने सदा वाहती लाभहानीची लवही कल्पना लवही कल्पना नाही तेज ठाई संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई कुणी नदीला म्हणते माता कुणी नदीला म्हणते माता कुणी मानिती पूज्य देवता कुणी मानिती पूज्य देवता पाषाणाची घडवून मूर्ती पूजित कुणी राही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई सतत वाहते उदंड पाणी कुणी न वळवुनी नेरानी आळशासही भावी कैसी गंगा फलदायी संथ वाहते कृष्णामाई तीरावरल्या सुख दुःखांची जाणीवती जला नाही संथ वाहते कृष्णामाई संथ वाहते कृष्णामाई नदीला आई माई असं म्हटलं जातं ते किती स्वाभाविक आहे, कारण देणारी आहेच ती विपुला आहे. तिला साडीचोळी अर्पण करण्याचे जे विधी आपल्याकडे आहेत ते माणसाच्या मनातली नदीविषयीची कृतज्ञता तर दाखवतातच, पण नदीच्या शुभंकर आणि भयंकर रूपांविषयी असणारी जाणीवसुद्धा दाखवतात. नदी किनारी दानधर्म करण्याचा प्रघात देखील तेच दाखवतो. नदीला इतिहास आहे, भूगोल आहे.
मानवी जगण्याशी ती अत्यंत प्राकृतपणे जोडली गेली आहे. म्हणूनच आपल्या मनातलं गावाचं चित्र नदीशिवाय पूर्ण होत नाही. सह्यगिरीच्या पायथ्याला सुपीक, रम्य खेडे कोकणामधी एक. नदी त्यामधूनही एक वाहत आहे, एक खेडे ती वरी वसुनी राहे, असं केशवसुतांना कौतुकानं सांगावंसं वाटलेलं आहे. कधी खेड्यामधल्या कौलारू घराचं वर्णन करताना पूर्व दिशेला नदी वाहते असं आवर्जून सांगतात अनिल भारती. तर कधी कितीतरी दिवसात नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत डुंबलो असं मर्ढेकर सांगतात. आपली बहिणाबाई ती माहेरच्या गावी जाताना वाटेत भेटणारी अगदी एक छोटीशी नदी आहे लौकी नावाची, तिचीसुद्धा प्रेमानं वास्तपुस्त करते आणि मगच पुढे जाते. माणसं जगण्यासाठी आपलं बालपण आणि बालपणीचं गाव सोडून शहरगावी येतात खरी, पण मनामध्ये त्यांच्या सदैव असते त्यांचे बालपणीचे गाव आणि गावातली नदी. कारण नदी तिथे गाव असतंच. केशव देशमुखांची एक कविता आहे. नदीच्या तीरावर गावांची वेलांटी. नदीच्या तीरावर गावांची वेलांटी, जीवांच्या अक्षरांची शिवारात दाटी. भुकेचं रूप तुझेच पाणी, भुकेचं रूप तुझेच पाणी, भुकेचा स्वर तुझीच गाणी. माझी ही माती घे मिसळून, माझी ही माती घे मिसळून, भाव माझेही दे उसळून, भाव माझेही दे उसळून. कऱ्हा, नीरा, इंद्रायणी, प्रवरा, चंद्रभागा, भीमा, गोदावरी यांच्या काठी महाराष्ट्रातली दैवत वसली. तिथं आमच्या संतश्रेष्ठांची चरित्र घडली. कऱ्हेच्या तिरी एक असे मोरगाव, तिथे नांदतो मोरया देवराय. अशी ही कऱ्हा नदी सासवड जवळून वाहणारी. तिला आचार्य आत्र्यांनी त्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रामध्ये अक्षररूप देऊन ठेवलेलं आहे. ज्ञानोबा आणि तुकाराम ही महाराष्ट्राच्या मुखी असणारी नावं. ही केवळ नावं नव्हेत, ते तर मराठी संचित आहे. आणि हे संचित घडवलं आहे इंद्रायणीच्या पाण्यानं. आपल्या ओंजळीत तिनं हे संचित भरभरून दिलं आहे. तुकोबांनी दुष्काळ पडल्यावर आपल्या सावकारीच्या वह्या याच इंद्रायणीच्या पाण्यामध्ये बुडवल्या होत्या, इथून पुढे धनाचा मोह नको म्हणून. आणि याच इंद्रायणीनं त्यांच्या अभंगांच्या वह्या देखील आपल्यात घेतल्या आणि त्या खरेच अभंग आहेत असा विश्वासही नंतर दिला. ज्ञानोबांनी तर उजेडी राहिले उजेड होऊन असा साक्षात्कारच घडवला. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. इंद्रायणी काठी, देवाची आळंदी. लागली समाधी, लागली समाधी, ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव. ज्ञानियांचा राजा, राजा ज्ञानियांचा राजा भोगतो राणीव. नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव, नाचती वैष्णव. मागे पुढे इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. मागे पुढे दाटे हो, मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड. अंगणात झाड, अंगणात झाड,
अंगणात झाड कैवल्याचे कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन उजेडी राहिले उजेड होऊन निवृत्ती सोपान मुक्ताबाई निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान निवृत्ती सोपान मुक्ताबाई 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 इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी देवाची आळंदी लागली समाधी लागली समाधी ज्ञानेशाची हो ज्ञानेशाची इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी शेकडो वर्षांपूर्वी प्रवरेच्या काठी नेवाशाला ज्ञानदेव माऊलींनी ज्ञानयज्ञ मांडला होता. तरुण लेखक मयूर भावे लिहितात, विशीच्या आतल्या एका संन्याशाच्या पोरानं झाडावरून पान तोडून अगदी सहज नदीच्या पात्रात टाकावं तसा ज्ञानसूर्यच उचलून तिच्या पात्रात टाकला होता. केवढं तरी गदगदून आलं होतं, तिला भरवून आलं होतं. पाण्याचा तळ वर येऊन काठाला बघून पुन्हा खाली गेला होता आणि काठ आम्हालाही पोटात घ्या असं म्हणत होते. अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी हे ऐकताना प्रवरा शहारली होती. इंद्रायणी समंजस हसली होती आणि चंद्रभागेनं ओळखीची मान डोलावली होती. स्वतःचे आईवडील देहांत प्रायश्चित्त घेताना ज्यानं पाहिले, पैठणच्या धर्मसभेनं केलेला अन्याय अपमान ज्यानं सहन केला, लोकांचे टोमणे दूषणं ऐकली आणि वाघावरून आलेल्या सांगदेवाचा अक्राळ विक्राळ अवतार शांत केला आणि हे सगळं करून विशीच्या घरातलं हे तेज रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा असं म्हणत होतं. आणि भीमा चंद्रभागा आणि त्यांच्या काठावरची पंढरी, विठूच्या पंढरीला तर नव्या जुन्यांनी किती गायलं किती वर्णिलं तरी तिचा गोडवा रत्तीभरही कमी होत नाही. पंढरीचा महिमा संतांनी गायला तसा आमच्या आधुनिक कवींनी देखील शब्दबद्ध केला, लोकपरंपरेने देखील तो गायला. आणि ती चंद्रभागा, भीमा बघा शक्ती स्वरूप आहे, तिच्या नावातच एक भीम पण आहे. आणि चंद्रभागा विठूच्या पायाशी रेंगाळणारी आहे आणि तिच्या तीरावरचं ते सावळं परब्रह्म, त्याची ती पंढरी, ते तर संतांचं माहेरच. पंढरीची वाट बाई कशान गझाली वली, नायलेली रुक्मिण केस वाळवीत गेली. पंढरीची वाट बाई कशान गझाली वली, नायलेली रुक्मिण केस वाळवीत गेली. पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि
दर्शन आणिक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान हेची घडो मज जन्म जन्मांतरी हेची घडो मज जन्म जन्मांतरी हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी मागणे श्री हरी नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान मुखी नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन मुखी नाम सदा संतांचे दर्शन संतांचे दर्शन जनी जनार्दन जनी जनार्दन ऐसा भाव ऐसा भाव ऐसा भाव पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी कीर्तन गजरी सप्रेमाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान पंढरीचा वास चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान चंद्रभागे स्नान खरं म्हणजे माहेर हा बाईच्या जीवीचा जिव्हाळा सासरच्या असह्य जाचातून थोडी सुटका थोडा विसावा तिला हवासा वाटणं अगदी स्वाभाविक पण एकनाथासारख्या संत पुरुषाला पंढरी हे माहेर वाटावं यातच सगळं आलं भवताप इतका तापदायक की वारंवार त्यांना पंढरीची आठवण येते आहे माहेरची आठवण येते आहे भिवरेच्या तीरावरती उभी असलेली पंढरी आणि तिथे असलेलं सगुण साकार परमतत्व तोच बाप तीच आई माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी आहे भिवरेच्या तीरी
बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी. पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू, पुंडलिक आहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, त्याची ख्याती काय सांगू, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, करीतसे पापभंगा, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी, आहे भिवरेच्या तीरी, माझे माहेर पंढरी. वर्धा नदी, मूळची वरदा, वरदायिनी. याच वरदेच्या पाण्यानं श्रीकृष्णाची तहान भागवली होती आणि वरदेच्या काठावरच्या कुंडिनपुरात किंवा कौंडिण्यपुरात त्यानं रुक्मिणीला प्रथम पाहिलं होतं. हीच वरदा पुढे वैनगंगा आणि प्राणहिता या नावांनी गोदावरी नदीला मिळते. गोदावरी तर काय, दक्षिण गंगाच आहे. तिच्या काठच्या पैठणला किती काय काय घडलं, मोडलं देखील, पण जे घडलं ते फार सुंदर. पैठण ही सातवाहन राजांची राजधानी. याच घराण्यातल्या राजानं गाथा सप्तशती हा बृहत ग्रंथ निर्माण केला. त्यातल्या गाथांमध्ये गोदावरीची किती म्हणून रूपं दिसावीत. नंतरच्या काळात आपल्याला पैठण ठाऊक होतं ते नाथांचं पैठण म्हणून. गोदावरीवर स्नान करून परतणाऱ्या एकनाथांच्या अंगावर 108 वेळा थुंकणाऱ्या नाठाळ माणसाची आणि त्याच वेळेला नाथांच्या क्षमाशील वृत्तीची आठवण गोदावरीनं आजही जपली आहे. काशीला निघालेली कावड तहानलेल्या गाढवाच्या मुखी घालण्याचा प्रसंगही याच गोदेच्या वाळवंटात घडलेला आहे.
या गोदेचा गौरव करणारी एक फार सुंदर कविता कवी चंद्रशेखरांनी लिहिली आहे. त्यातली 2च कडवी आपण ऐकूयात. तुझ हृदयंगम रवे विहंगम भाट सकाळी आळविती तरुतीरीचे तुझवरी वल्ली पल्लव चामर चाळविती तुझ्या प्रवाही कुमकुमवाही बालरवी जणू अरुण करी जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी स्तोन्मुख रवी कुंकुम केशर चंदन वाहुनिया तुझला वसंत पूजा करिता तुझी तासावरुनी दिसे मजला करीती झुळ झुळ विंझण वारे या समयी तुझ त्या झुळकी संध्या करिता रमवी तुझे दर्शन देवी सुमंजुळकी तुझ हृदयंगम रवे विहंगम भाट सकाळी आळविती तरुतीरीचे तुझवरी वल्ली पल्लव चामर चाळविती तुझ्या प्रवाही कुंकुमवाही बालरवी जणू अरुण करी जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी जय संजीवनी जननी पयोदे श्री गोदे भवतापहरी. पुष्कळ 17-18 कडव्यांची कविता आहे. इथे फक्त झलक दाखवली. नदीजवळ शिवालय असणं हा काही योगायोग नव्हे. पाणस्पर्श हवाच शिवमंदिराला. त्यामुळे सगळ्या नद्यांच्या काठी शिवालय आहेतच आणि शिवाच्याच जटेमधून वाहणारी गंगा गावोगावी आपल्या सख्यांना भेटते म्हणून प्रत्येक गावची लहानशी नदी ही त्या गावची गंगाच. गंगेचे यमुनेश्चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु असं आपण आंघोळ करताना म्हणतो आणि बादलीतल्या नळाच्या पाण्याला अभिषेक जलाची महती बहाल करतो. तसंच हे लहानशा गावनदीला गंगा म्हणणं आहे. दोन्हीकडचा भाव मात्र महत्त्वाचा. गिरणा तापी या खानदेशातल्या मोठ्या नद्या तर वाघूर नदी पूर्व खानदेशातली जळगाववरून येणारी. वाघूर पुढे तापीत मिसळून जाते आणि तापी पश्चिम दिशा धरत नर्मदेच्या सोबतीनं अरबी समुद्राला मिळते. संपूर्ण भारतामध्ये या दोघीच पश्चिम वाहिनी नद्या, बाकी सगळ्या नद्या पूर्व वाहिनी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळणाऱ्या. पण तापीमध्ये मिसळून जाण्यापूर्वी या वाघूरला जणू पाषाण छंद जडला आणि तिच्या काठावर अजिंठा घडला. त्या अद्भुत शिल्पांना महानोरांनी त्यांच्या कवितेमध्ये इतक्या देखण्या शब्दात उतरवले. काळ्या पत्थराच्या उभार छातीवर गोंदून काढलेल्या 27 चांदण्या. काळ्या पत्थराच्या उभार छातीवर गोंदून काढलेल्या 27 चांदण्या एकटक बघतात नदीच्या पात्रात. तर यशवंत मनोहर त्यांच्या कवितेमध्ये लिहितात, काही नद्यांमध्ये पाण्याऐवजी कविताच हेलावत असतात. काही नद्यांमध्ये पाण्याऐवजी कविताच हेलावत असतात. काही नद्यांमध्ये चांदण्याचीच गाणी पिसारत असतात. काही नद्यांमध्ये आठवणींचे संगीत झुळझुळत असते. काही नद्यांच्या प्रवाहातून पाण्याऐवजी इतिहासच बोलत असतो. वाघूरसारखी एखादी तेजोद्भव नदी ज्ञानालाच आपले पाणी मानते, कोणताही अंत नसलेले. अनित्यतेचा उजेड सोहळा तिच्या पाण्यात उगवलेला मी पाहिला आहे अजिंठ्यात. अनित्यतेचा उजेड सोहळा तिच्या पाण्यात उगवलेला मी पाहिला आहे अजिंठ्यात. अशा नद्यांमधल्या पाण्याचा थेट सूर्याशी चाललेला संवादही मी ऐकला आहे. उघडच आहे, गौतम बुद्धांचा संदर्भ आहे या कवितेला. नद्यांच्या काठावर किती कहाण्या निर्माण झाल्या. वाघूरच्या काठी घडलेल्या पारू आणि गीलच्या कहाणीसारख्या कितीतरी विरून गेल्या, तर काही रंगल्यासुद्धा. नाग देशपांडे पैनगंगेच्या काठी असलेल्या मेहकर गावचे. शेती करता करता ज्यांनी अक्षरांचं कसदार पीक काढलं असे अलीकडच्या काळातले मराठीतले 2 कवी, एक नाग देशपांडे आणि दुसरे नाधो महानोर. नदीकाठी एकमेकांमध्ये हरवून बुडवून गेलेल्या प्रेमिकांना महानोरांची कविता किती समजुतीनं आपल्यात घेते. घाट निसरडी वाट, नुसती निसरडी नाही, घाट निसरडी वाट नदीचा झुलता काठ, मिठीत बिलगुनी चिंब निथळती सोन पहाट, असं ते म्हणून जातात.
नदी किनारे नदी किनारे नदी किनारे ग नदी किनारे नदी किनारे नदी किनारे ग नदी किनारे नदी किनारे नदी किनारे ग दुसरे तिसरे नव्हते कोणी तुझेच हसले डोळे दोन्ही अवखळ बिजली भरली माझ्या अवखळ बिजली भरली माझ्या उरात सारी ग नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग नदी किनारी नदी किनारी नदी किनारी ग वा, खूप ऑर्केस्ट्रेशन आहे या गाण्याला, आपल्याला आठवत असेल तर. आणि ऐकता ऐकता सोपी वाटली चाल तरी गायला प्रचंड अवघड आहे, त्यामुळे एकच कडवं घेतलं. सगळ्याच नद्यांना कुठे कुठे रेखीव काठ आहेत, दगडी फरसबंदी आहे, कुठे विस्तीर्ण वाळवंट आहेत तर कुठे नुसतेच उतार. पण सगळीकडे हे काठ बायांनी जिवंत केलेले दिसतात. कोणतीही नदी घ्या, आयाबायांच्या वावरानं तिचं नदी पण अबाधित आहे असं लक्षात येतं. नद्या, त्यांचे घाट, पाणवठे हे बायकांच्या विसाव्याचं स्थान आहे. त्यांचे हात कामात असतात, धुणी धुवत असतात, भांडी लख्ख करत असतात, पण एकीकडे सोबतच्या मैत्रिणीशी मनातलं गुजही सांगत असतात, मनाचा विसावा मिळवत असतात. पाण्यानं घागरी भरतात, पण मन हलकं करूनच घरची वाट धरतात. इंदिरा संत यांची एक कविता या निमित्तानं आठवते. काय बाई सांगू कथा क्षण विसावा भेटतो, काय बाई सांगू कथा क्षण विसावा भेटतो, गुलबाशीच्या फुलासंगे पुन्हा दिस उगवतो. काय बाई सांगू कथा. पाणी आणून डोळ्यात एवढेच बोलली ती, घागरीला हात देत. नदी आणि बाई दोघी सारख्याच, दोघी सख्या देखील, दोघीही सर्जनशील. किती रहस्य त्यांच्या पोटी आणि किती माया. त्यांच्या देह मनाचा शोध कधीच न संपणारा. श्रीधर आंभोरे लिहितात, नदी बाईच्या मनातून शरीरभर खळखळत असते. नदी बाईच्या मनातून शरीरभर खळखळत असते, प्रवाहित होते ऋतू दर ऋतूतून. अवकाळी मोसमात प्रलयंकारी होते नदी आणि बाई. अनक्षर आयाबायांनी सुद्धा किती काय काय म्हटलंय नद्यांबद्दल आणि आपल्या जगण्याबद्दल सुद्धा. नदी आणि तिचा साजण पाऊस, पावसाचा मेघ यातलं साम्य त्यांना स्वानुभवानं जाणलेले त्यांनी. नदीला आला पूर नका जाऊ पाया, त्या एकमेकींना सांगतायत, नदीला आला पूर नका जाऊ पाया, तिच्या ग शेजेवरी आला ग मेघराया. किंवा पाऊस पडला पडला मोत्या पवळ्याच्या धारा, पाऊस पडला पडला मोत्या पवळ्याच्या धारा, नका करू गलबला धरणी बाईचा पती आला. सहज भावानं त्यांनी हे सगळं म्हणून ठेवलंय. जोजावणारी, काठावरच्या जीवनाची प्राणदायिनी असणारी नदी जेव्हा बेभान होते, अवरेनाशी होते, भयंकर रूप दाखवते, तेव्हा ती आपल्याला एकीकडे विनाशकारी वास्तवाची सुद्धा जाणीव देत असते. अशी नदी ताटातुटीची वेदना देणारी तर असतेच, पण तिच्या बेफाम पुरात नाव लोटाचं धैर्य नसेल तर ही वेदना अटळच आहे. असा बेभान हवारा, असा बेभान हवारा, कुठेही नाव मी नेऊ. नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ. असा बेभान हवारा.
जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती, जटा पिंजून या लाटा विखाळी झेप ही घेती, भिडे काळोख प्राणांना दिशांचे भोवरे होती, जीवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू, तुझ्या पायी कशी ठेवू, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे, दिले दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ, करी माझ्या कशी घेऊ, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ, असावे भान हवारा. जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, तुझे सौभाग्य ल्याय आहे, तुझी होऊन मी आले, तुझे तू घे उरी आता, किती मी हाकही देऊ, किती मी हाकही देऊ, नदीला पूर आलेला, नदीला पूर आलेला, कशी येऊ, कशी येऊ, असावे भान हवारा, कुठेही नाव मी नेऊ, असावे भान हवारा. कृष्णा आणि कोयना या दोघीही महाबळेश्वरी उगम पावलेल्या स्वतंत्रपणे वाहत निघतात आणि पुढे कराडला कोयना मिळून जाते कृष्णेमध्ये आणि मग कृष्णा नावानंच पुढे वाहत राहते. आचार्य अत्र्यांनी त्याला प्रीती संगम असं म्हटलं. पहा कोयना तिकडून येई समोरून ती कृष्णामाई, प्रीती संगम सखे असा हा जगामध्ये पहिला, असं खास आत्रे शैलीतलं वर्णन त्यामध्ये येतं. या दोघींच्या संगमाच्या कितीतरी ओव्या निरक्षर बायकांनी सुद्धा रचल्या आहेत. वडील कृष्णाबाई कोयनाग धाकुटी, वडील कृष्णाबाई कोयनाग धाकुटी, दोघींची झाली भेटी प्रीती संगम गदाट. तर कृष्णेच्या आरतीमध्ये प्रत्यक्ष श्रीकृष्णानं जळवेश धारण केला असंही वर्णन येतं. नद्यांच्या आरत्या करणं आपल्याकडे होतच आहे अजूनही. श्रीकृष्ण निजतनु जळवेशधारी, श्रीकृष्ण निजतनु जळवेशधारी, कलिमल दल जळ निर्मळ साक्षत्वे हारी. हारीमध्ये एक बारीकसा श्लेष पण केलेला इथे. पण नदीची आरती करणं, तिच्या प्रवाहामध्ये दिवे सोडणं, ह्या नदीच्या सांस्कृतिक वैभवाच्या खुणा लोकगंगेनं आजही जपलेल्या दिसतात. वासंती मुजुमदारांनी लिहिलं आहे, कार्तिकात पहाटे आईबरोबर आम्ही प्रवाहामध्ये दिवे सोडायला नदीवर येत असू. गर्द रक्तरंगाच्या केळफुलांच्या पाकळ्यांचे द्रोण करून आम्ही त्यातून दिवे सोडत असू. वरच्या जाड पाकळ्यांचे दिवे छान तरंगत. हळूहळू कितीतरी दिवे प्रवाहाच्या गोळांमुळे
एकमेकांच्या जवळ तरंगत येत आणि दूर जाताना दिसत. या जन्मातलं काम उरकून जणू पुढच्या प्रवासाला निघाल्यासारखे ते दिवे भासत. सगळ्यांच्या मुद्रा शरीरं एकासारखी एक होऊन गेलेली. त्यांच्यामध्ये गुंतलेल्या काठावरच्या माणसांचे ते दिवे आता कोणी लागत नाहीत. त्यांची दिशा वेगळीच. किती काळ ते या प्रवाहावर तरंगणार हेही गूढच आहे. एखादा दिवा दिसेनासा झाला की काळजात लचका तुटल्यासारखं वाटायचं, पोटात खड्डा पडायचा, जीवाची तहान तहान होत राहायची. पुढे मग त्या लिहितात, आमच्या गावातले सगळे रस्ते सगळ्या दिशांनी नदीकडे येणारेच, नदीतच विसर्जित होणारे. तसंच माणसांचंही कुठून कसलं काय काय प्राक्तन घेऊन येणारं एक एक माणूस वावरता वावरता संपत जातं. त्याला तेव्हा नदीकाठीच नेलं जाई. त्याची उरली सुरली मातीही नदीकाठीच मिसळून जाई. नदीकाठी घडलेलं सारं नदीकाठच्या अवकाशात विरून जाणारं. घरी आणलेल्या खड्यांच्या गौरी देखील नदीतच पोळवल्या जात. का कसं न कळे वाटलं आपलं प्राक्तनही इथंच नदीकाठी एक दिवस येऊन मिसळेल. केव्हाहून मी तर या नदीच्या प्रवाहात माझेही दिवे सोडलेले. सरोज भट्टू ही कवयित्री लिहिते, जळी सोडिल्या अनंत पणत्या, जळी सोडिल्या अनंत पणत्या, हळुवार हेलकावती मंद मंद तरंगती, आणि अचानक वळणावरती जळी बुडाल्या, आणि अचानक वळणावरती जळी बुडाल्या, विझून गेल्या अनंत ऐशा. काळ नदीच्या अनंत जळी सदा सदा हे असेच बुडती, जीव कधी ना कोणी वाचती. काळ नदी ही अनंत वाहे, पणती पणती बुडतची आहे. अनंतातुनी अनंताकडे प्रवाहितही अज्ञाताकडे. काळ नदी ही अनंत वाहे, काळ नदी ही अनंत वाहे. नदीचा प्रवाह आणि माणसाचा जीवन प्रवाह यातलं साम्य पूर्वापारपासूनच लोकांनी जाणलेलं आहे. महाकाय पर्वतांमध्ये जन्मणारी ही नदी नावाची शुद्ध कोवळीक लक्षावधी सगर पुत्रांसाठी खाली वाहत येते. पण आपला करंटेपणा असा की आपण पाणी देखील पेटवलं. नदी त्यामुळे किती उदास आहे हे कधी समजेल आम्हाला. विस्तीर्ण नदीचा काठ फुलांची नक्षी, या महानोरांच्या शब्दातली नदी आणि तिचा काठ हिरवळीची हरवली नक्षी असा होऊन गेला आज. अंजली कुलकर्णी लिहितात, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीला अडविले कोणी, नदीला कोंडले कोणी, नदीच्या उगम स्रोताशी बांध हा घातला कोणी. नदीवर घालून घाव नदीचा मोडूनी ताव, फुलपत्री नारळांनी नदीला नटविले कोणी. नदीचे विस्तारले पात्र, नदीचे मोहरले गात्र, नदीच्या वळणवळशांचा बाज हा मोडला कोणी. नदीवर बांधून भिंती नदीची दडपली छाती, नदीवर बांधून भिंती नदीची दडपली छाती, नदीच्या लेकरांना बघ कसे विस्थापिले कोणी, नदीच्या लेकरांना बघ कसे विस्थापिले कोणी. पण तरीही जगामध्ये चांगुलपणा आहे, कल्याणाची आस आहे, म्हणून झुळझुळत्या पाण्याचं स्वप्न देखील आहेच आहे. अनुराधा गुरव लिहितात, नदी उदास व्याकुळ तरी आठवणींची साठवण आहे. नदी उदास व्याकुळ तरी आठवणींची साठवण आहे, झुळझुळत्या प्रवाहाचं स्वप्न पुन्हा पुन्हा पडतं आहे. खरं म्हणजे नादवणारी ती नदी. जरा कान देऊन ऐकायला मात्र हवं तिला. मग ऐकू येईल नदीचा नाद, तिचे शब्द, तिची गोष्ट, तिचं गाणं. नदिष्टमध्ये मनोज बोरगावकर लिहितात, नदी किनारा गाठला की उदात्त विचारांच्या झुळका मनामध्ये वाहू लागतात. नदी किनारा गाठला की उदात्त विचारांच्या झुळका मनामध्ये वाहू लागतात. म्हणूनच उदात्तपण आणि संस्कृती नदी किनाऱ्यानं वसत गेली असावी. आपण नदीपासून दुरावलो, आपलं उदात्तपण देखील हिरावलं गेलं. नदी आणि जीवन जसं एकरूप आहे, तसंच प्रतिमा प्रतिकांमधलं नदीचं जिवंत राहणं देखील. नदीशी जोडलेल्या या कथा कहाण्यांनी आम्हाला खूप श्रीमंत केलं आहे, अंतर्मुख देखील केलं आहे.
ऐल आणि पैल यांच्यामधून वाहणाऱ्या नदीला भवनदी, काळनदी असंही संबोधलं गेलं आहे आपल्याकडे. ऐलतटी आहे लौकिकाचा पसारा, त्यातून पाय मोकळा करायची आस लागली की दिसतो पैल. तिथे पोचायची निकड वाटते आणि मग काळनदी हे नदीचं रूप खरं वाटायला लागतं. आई, माई, मैया ह्या तिच्या रूपाने इतकंच तिचं हे काळनदी हे संबोधनसुद्धा आपल्याच संस्कृतीचं अंग आहे हे मग मनोमन मानावं लागतं. कशी काळ नागिणी सखी ग वैरीण झाली नदी. कशी काळ नागिणी सखी ग वैरीण झाली नदी. प्राण विसावा पैल तीरावरी, प्राण विसावा पैल तीरावरी. अफाट वाहे मधी कशी काळ नागिणी सखी ग वैरीण झाली नदी. सुखी मी नहे तरतीन गणुनी लाटा कोट्यावधी. सुखी मी नहे तरतीन गणुनी लाटा कोट्यावधी. सुखी पाखरे गात चालली, सुखी पाखरे गात चालली. पारवादळी सुधी कशी काळ नागिणी सखी ग वैरीण झाली नदी. पैल तटीन का तृणमी झाले तुडविता तरी पदी. पैल तटीन का कदंब फुलले, पैल तटीन का कदंब फुलले. करिता माळा कधी कशी काळ नागिणी सखी ग वैरीण झाली नदी. पापीण खेळले तिरा, पापीण खेळले तिरा विरह शस्त्रा